राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत। देवा तूच सांग, देवा भाऊला उत्तर दिलं काय तुम्ही? नाही, खरं तर ही ॲड तुम्ही बघितली, ही निनावी ॲड नाही आहे, ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला दिलेली ॲड आहे आणि याच्यामध्ये स्वघोषित देवाला आम्ही काही बोलत नाही, आमच्या विठ्ठलाला आम्ही विनंती करत आहोत। या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण जर बघितलं तर खोटेपणाचं राजकारण कधी नाही बघितलं। हे सरकार खोटं बोलून सत्तेत आलेलं आहे। शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही कर्जमाफी करतो, भावांतर योजना आणतो, पिकाला भाव देतो, ही मदत करतो, ती मदत करतो, लाडक्या बहिणींना मदत करतो, युवांना नोकरी देतो, पण तसं काही झालेलं नाही। त्यामुळे आम्ही आमच्या विठ्ठलाला आता असं सांगत आहे, साकडे घालत आहे की या राज्यामध्ये आता कोणाच्याच काही हातात राहिलेलं नाही, तूच आमच्या लोकांची, महाराष्ट्राची काळजी घे। त्याच्याचबरोबर तुकोबाराय जे सांगतात की कुठलाही भेदभाव न करता माणुसकी जपत आपण कार्य केलं पाहिजे। तसंच सरकारला सुद्धा आम्ही विनंती करतोय की भेदभाव आणि समाजामध्ये वाद फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही लावत असाल तर हे योग्य नाही। मुद्द्याचं बोललं पाहिजे, लोकांना, सामान्य लोकांना आज काय अडचणीत त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। जनाक्रोश मोर्चा होतोय, परवानगी मिळाली का आणि कशा पद्धतीची तयारी केली? बघा, परवानगी तर मिळालेली आहे, लोक मोठ्या संख्येने येणार आहेत असं आम्हाला कळतंय। पवारसाहेब स्वतः जर लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरत असतील तर प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे उद्या गर्दी खूपच जास्त होणार आहे आणि मोठ्या संख्येने लोक इथं आल्यानंतर लोकच आता या सरकारला विचारत आहे की तुम्ही दिलेल्या आश्वासनाचं काय झालं। एक गोष्ट प्रामुख्याने ऑब्झर्व करण्यासारखी आहे की सगळीकडे पिवळ्या रंगाचा जास्त वापर दिसतोय। अजितदादांच्या गुलाबी रंगाला पिवळ्या रंगाने उत्तर दिलं की ओबीसींना खुणवताय? नाही, बघा, आम्ही कोणाला खुणवत नसतो। एक तर तुम्ही समजून घ्या की इथं विठोबा रायाचा जो पांडुरंग रायाचा जो तिळा आहे तिथं भगवा रंग आपल्याला दिसतो आणि आज जर आपण बघितलं तर लोकांच्या अपेक्षा, महत्वाकांक्षा इतक्या वाढलेल्या आहेत आणि ते कुठेतरी आता आपला काळ उगवेल, काहीतरी नवीन सुरू होईल, त्यामुळे सूर्याचा रंग इथं हा दिलेला आहे। त्यामुळे हा सगळ्यांचा रंग आहे। रंगाचं राजकारण आम्ही कधी करत नसतो, प्रत्येक रंग हा प्रत्येक व्यक्तीचा आहे, प्रत्येक विचाराचा आहे असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही ट्विट केलं होतं आणि जाहिराती, देवाभाऊ जाहिराती संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलं होतं, आजपर्यंत तुम्ही सांगितलं नाही की ते जाहिराती कोणी लावली होती? प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठल्याही पक्षाचा आमदार असला तरी त्या आमदाराला वरून सांगण्यात आलं होतं की पोस्टर लावा। अजितदादांच्या आमदारांना पण सांगितलं होतं, त्याच्याचबरोबर शिंदे साहेबांच्या पण आमदारांना सांगितलं होतं आणि हे सांगून ह्या आमदारांनी ऐकलं असं आम्हाला कळतंय। त्याच्याचबरोबर कोकणामध्ये फार मोठ्या व्यक्तीली, जे भाजपचे नाहीत, एकनाथ शिंदे साहेबांचे नाहीत, अशा व्यक्तीली ती जबाबदारी घेतली होती असं आम्हाला कळतंय। त्याच्याचबरोबर आम्ही कसं आता आमचं नाव या जाहिरातीवर दिलं, आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जाहिरातीचे पैसे तिथे दिलेले आहेत, पण ती जी जाहिरात भाजपली एका व्यक्तीसाठी, नेत्यासाठी, कधी देवाभाऊंना हे माहीत नसेल, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना, पण निनावी होती। आता आमचं असं मत आहे की निनावी तुम्ही का दिली? कॉन्ट्रॅक्टरली ती दिली का बिल्डरली दिली? आणि बिल्डरने कॉन्ट्रॅक्टरली का दिली असेल? मग मेगा इंजिनिअरिंगली ती दिली का त्यांना 190 कोटीचं तुम्ही डिस्काउंट दिलं? असे बरेच प्रश्न होतात। आमच्यात तो प्रश्न निर्माण होत नाही, आमच्या साध्या छोट्या पदाधिकाऱ्यांनी ही जाहिरात या भागामध्ये दिलेली आहे। गुगलला जर तुम्ही ह्या जाहिराती ट्रॅक करायला गेला तर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते की महिला आणि बाल कल्याण खात्यानं काही दिवसांपूर्वी जी काही जाहिराती दिल्या होत्या त्या डिलीट मारल्यात। या जाहिरातीचा आणि त्यांचा काही संबंध आहे का? म्हणजे देवाभाऊ आणि त्या जाहिराती असू शकतं ना। कोकणामध्ये मी तुम्हाला सांगतोय, येत्या काळामध्ये जे त्यांचे अजितदादा पक्षाचे प्रमुख नेते आहेत कोकणातले, ते काय त्या दादांच्या पक्षातून उभे राहतील असं आम्हाला तरी काय वाटत नाही। त्यांची जवळीक भाजपची जास्त झालेली आहे आणि ती जवळीक अजून जास्त भाजपच्या नेत्याबरोबर करण्यासाठी त्यांनी त्या गोष्टी केल्या असाव्यात अशी कुठेतरी चर्चा आहे। त्याच्यामध्ये आपण महिला बालविकासचा विषय घेतला, बरेच काही मुद्दे आहेत। पोस्टर बघा, सगळ्यात जास्त कोकणात आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त पोस्टर लागलेत। आता हा प्रश्न आम्ही आणि तुम्ही करण्यापेक्षा दादांनी केला पाहिजे की दादांचे वाढदिवसाचे पोस्टर कमी आणि देवाभाऊचे जास्त त्या भागामध्ये का लागले असा प्रश्न दादांनीच त्यांना केला पाहिजे। महिला बालकल्याण खात्याचे GRचे तुम्ही ट्विट केलं होतं आणि तुम्ही काही प्रश्न उपस्थित केलं होतं की एका कंपनीला काही जाहिराती कशा मिळाल्या, ते नेमकं प्रकरण काय होतं आणि तुम्ही पुढं त्याचा फॉलोअप काहीच घेतलेला नाही, तुम्ही काही ते प्रकरण थांबवलं नाही? आम्ही तो अधिवेशनामध्ये मुद्दा घेणार आहे। 3.5 कोटी रुपयाच्या जाहिराती, एक तर कसं आहे की इलेक्शनच्या आधी
300-350 कोटीच्या जाहिराती या मंजूर झाल्या होत्या आणि जाहिराती जेव्हा मंजूर होतात तेव्हा कुठला विभाग त्या जाहिराती काढत नाही, ते काढल्या जातात त्या इन्फॉर्मेशन आणि ते जो विभाग आहे आपल्या सरकारचा तिथून सगळ्या जाहिराती आणि ठरलेल्या जे काही पेपर असतील नाहीतर मीडिया चॅनल्स असतील त्यांना तिथं खर्च केला जातो. पण झालं असं की इलेक्शन संपल्यानंतर 3.5 कोटी रुपये दुसऱ्या विभागातून आपल्या विभागात आणले आणि इथं आमच्यात काही लाडक्या बहिणीचे थोडे पैसे राहिलेत असं काहीतरी दाखवून जवळच्या लोकांच्या म्हणजे तटकरे साहेबांच्या जवळच्या नाही तर त्यांच्या पक्षाजवळच्या लोकांच्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला पैसा 3-3.5 कोटी रुपये तो दिला. हे खरं तर इल्लीगल आहे. याच्याबद्दल आम्ही अधिवेशनात 100% प्रश्न विचारणार आहोत. शेवटचा प्रश्न, बिवलकरांची प्रेस झाली, रोहितदादांची कधी? का रोहित पवार शांत झाली? आम्ही कधी शांत होत नसतो. परवा 16 तारखेला म्हणजे उद्या नाशिकचा भव्य मोर्चा आहे शेतकऱ्यांच्या हिताचा, तो झाल्यानंतर मग सिडकोच्या सामान्य लोक आणि भूमिपुत्रांच्या हिताचा जो विषय आणि जो लढा आहे तो आम्ही तिथं हाती घेऊ. 16 तारीख. बावनकुळेंचा विषय संपला का? ते म्हणतात गोष्टी बास करा कापूस कोंड्याच्या. रोहित पवारांनी आम्ही चालू केलाच नव्हता, तो त्यांनी चालू केला होता आणि दुर्दैव असं एका मोठा नेता म्हणजे बावनकुळे साहेबांच्या मोठ्या नेत्यांना सुरू पण करायला लागलं आणि हातात गोष्टी न राहिल्यामुळे त्यांना बंदसुद्धा त्यांनाच करावं लागलं. ठीक आहे, आम्ही अधिवेशन आल्यानंतर त्याच्यावर बोलू, पण तोपर्यंत आम्ही त्यांना विनंती करतो, आधी मंत्री कोण होतं ते तुमच्याच पक्षाचे होते, आधी असतील आता तुम्ही आहात, फक्त हे होऊस तर म्हणजे अधिवेशन सुरू होऊस तर तुम्ही जी सुनावणी चालू आहे जी स्थगिती फक्त देऊन ठेवली आहे त्याच्यावर मात्र तुम्ही फुल स्टॉप म्हणजे तो विषय कायमस्वरूपी मार्गी लावा. मग अधिवेशनामध्ये आम्ही तुमचा नक्कीच सत्कार करू. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अनिल संगरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.